अशा प्रकारची फोल्डेड वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड आज आपण बनवायला शिकणार आहोत कॅनवामध्ये. तर टेम्पलेट्समध्ये सर्च करूया फोल्डेड इन्व्हिटेशन कार्ड. इथे व्हेरियस एक्झाम्पल्स आपल्याला मिळणार आहेत. त्यापैकी आपण एक ओपन करून बघूया की त्याचं साईज वगैरे काय असणार आहे. वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्सचे साईज दिलेले आहेत. इथे इन्व्हिटेशन कार्ड्स आहेत. तर तुम्ही बघू शकता एका स्क्वेअर साईज पेजचे 2 पार्ट केलेले आहेत. एकाला फ्रंट म्हणून दाखवलेला आहे, जसं मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. हा आहे फ्रंट आणि राईट साईडचा लेफ्ट साईडचा पार्ट जो असणार आहे हा असणार आहे बॅक साईड. कार्डचा फ्रंट आणि बॅक. आणि जो दुसरा पेज आहे तर हा असणार आहे त्याचा इनसाईड लेफ्ट, आतील लेफ्ट साईड, आणि हा असणार आहे आतला राईट साईड, जिथे आपण मेन मॅटर लिहायचं असतो आपल्याला. तर आपण आता सुरुवातीपासनं आपला पेज डिझाईन करून घेणार आहे वेडिंग कार्डचा. त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे, आपल्याला इथे बॅक करून क्रिएटमध्ये जायचं आहे आणि कस्टम साईजेस आपल्याला घ्यायचं आहे. कस्टम साईज. तर इथे मी जनरली जी वापरली जाणारी साईज आहे इंचमध्ये. इथे तुम्ही इंच, पिक्सेल्स, मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये घेऊ शकता. तर इथे आपण इंचमध्ये बघणार आहोत आणि आपली साईज असणार आहे 5x7 इंच. तर आता फोल्डेबल असणार आहे त्यामुळे 5चं डबल करायचं आहे आपल्याला. जी विड्थ आहे ती आहे 5, त्याला आपल्याला डबल साईज घ्यायची आहे. म्हणजे 5चं डबल काय होणार 10, कारण आपल्याला ती फोल्ड केल्यानंतर ती 5 व्हायला हवी. त्यामुळे विड्थ घेणार आहे मी 10 आणि हाईट घेणार आहे 7 आणि त्याला आपण कस्टम करणार आहे आपल्या पद्धतीने. तर इथे आपला हा पेज रेडी झालेला आहे. यावर आता आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तर याचे आपल्याला 2 पार्ट करावे लागणार आहेत आणि त्यासाठी रूलर्स आणि गाईड्सची गरज पडणार आहे. ते आपण सेटिंगमधनं घेऊ शकतो. बघा, सेटिंग्समधनं रूलर आणि गाईड आपल्याला मिळणार आहेत. त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्झॅक्टली कॅनवा जसं आपल्याला सजेस्ट करतं तसं त्या पिंक लाईनला आपल्याला प्लेस करून घ्यायचं आहे. म्हणजे ते असणार आहे एक्झॅक्ट मिडल पॉईंट ऑफ द पेज. तर अशा प्रकारे एका मोठ्या कॅनव्हसचे आपण 2 पार्ट केलेले आहेत आणि यालाच मी डुप्लिकेट करून घेतलेला आहे, म्हणजे नेक्स्ट पेज ॲड केलेला आहे. तर हा वरचे 2 पेज असणार आहे फ्रंट आणि बॅक आणि खालचे 2 असणार आहे आतील भाग. ठीक आहे. तर आता आपण हा पहिला पेज असतो वेडिंग कार्डचा फ्रंट पेज, तो डिझाईन करायला घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे आहे बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड मी कार्ड दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाईट पिंक बॅकग्राऊंडमध्ये हवं आहे. तर इथे काही पिंक ग्रेडियंट शेड्स दिलेले आहेत लाईट कलरमध्ये. हा शेड आपण निवडला आहे, त्याला आपण केला आहे सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड. आणि त्यावर आता मला वॉटर कलरचं स्प्लॅश हवं आहे. तर स्प्लॅश म्हणजे काय तर बघा, थोडे ग्रेडियंट कलर, थोडंसं टेक्स्चर आणण्यासाठी आपल्या प्लेन पिंक कलरला थोडंसं हायलाईट करण्यासाठी किंवा त्याला थोडंसं डिझाईन ॲड करण्यासाठी म्हणून आपण त्यावर असं कलर मिक्स केलेलं, जसं आपण वॉटर कलर यूज करतो तशा प्रकारचा हा स्प्लॅश आपण इथे ॲड करून घेतला आहे फ्रंट पेजवर. नंतर आपण लास्टला तो बॅकला देखील ॲड करूया. आता इलेमेंटमध्ये आपण सर्च करतोय फ्लावर बॉर्डर डिझाईन. कॉर्नरची जी फ्लावर्स असतात ना तसे आपल्याला फुलं हवी आहेत. तर इथे भरपूरसे ऑप्शन्स आहेत, त्यापैकी वेगवेगळे ट्राय करून बघूया. आणि यापैकीच एखादा सुटेबल आपण सिलेक्ट करणार आहोत. तर हा आपण निवडला आहे कॉर्नरसाठी. त्याला फ्लिप करूया व्हर्टिकल हॉरिझॉन्टलमध्ये आणि एका कॉर्नरला त्याला नीट प्लेस करून घेऊ अशा पद्धतीने. त्याचा साईज व्यवस्थित आपण कमी जास्त करून कॉर्नरला त्याला प्लेस करून घेऊ. त्यानंतर आता बाकीचे सगळे एलिमेंट्स आणि आतमधलं वेडिंग इन्व्हिटेशन कार्डचं जे सगळं मजकूर आहे तो मी रेडी ठेवलेला आहे. थोडी ट्रान्सपरन्सी कमी करूया आपण, जे आपण स्प्लॅश ॲड केलं होतं वॉटर कलरचं. आता एक एक एलिमेंट्स आपण इथे ॲड करत जाणार आहोत. ही प्रोसेस थोडी फास्ट करूया आपण, जेणेकरून तुमचा देखील वेळ वाया जाणार नाही.
फक्त थोडं हा पहिला एलिमेंट मी दाखवून देते. याला बोलतो आपण रोलर पेपर. याला जर एलिमेंटमध्ये आपण रोलर पेपर म्हणून सर्च केलं ना तर ते इझिली अवेलेबल होणार आहे. त्याचे बरेचसे प्रकार आपल्याला तिथे सापडतात एलिमेंटमध्ये आणि त्यामध्ये मी आता गणपती स्तोत्र हा जो श्लोक आहे ना हे पिंटरेस्टवरनं आणलेला आहे सर्च करून, तिथून अपलोड केलं आहे आणि ते आपल्याला इथे प्लेस करायचं आहे मध्ये. अशा पद्धतीने त्याला मी वेगवेगळं लिहून घेतलं आहे. सगळं एकत्र लिहिलेलं नाही आहे. त्याचे 2 पार्ट केलेले आहेत जेणेकरून मध्ये थोडी जागा राहावी आणि तिथे आपल्याला गणपती बाप्पांचा फोटो प्लेस करायचा आहे. आता यांना आपण व्यवस्थित त्यांचे फॉन्ट साईज वगैरे चेंज करून घेऊ. मराठीतली देवनागरी फॉन्ट मी सर्च केलेला आहे. देवनागरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स आहेत देवनागरी लिपीमध्ये, तर ते इथे ट्राय करून बघितले आणि जो बेस्ट सुटेबल आहे वाचता येण्यासारखा तर तो आपण इथे सिलेक्ट करून घेतला. आता यांना व्यवस्थित मी अलाइन करते मधोमध आणि त्यांना ग्रुप करून घेतलं. आता मध्ये आपल्याला फोटो ठेवायचा आहे गणपती बाप्पांचा. अशा पद्धतीने त्याला प्लेस करायचं आहे की बाजूचे त्या ओळीसुद्धा दिसायला हव्यात. अशा पद्धतीने आपण ते प्लेस करून घेऊ. हवं तर मागच्या रोलरचा साईज आपण थोडा मोठा करूया. आणि आता व्यवस्थित जागा झालेली आहे, तर आता आपण प्लेस करू शकतो. ठीक आहे. आता गणपती बाप्पांच्या फोटोला थोडंसं एनहान्स करण्यासाठी सेम आपण तेच वॉटर कलरचे स्प्लॅश ॲड करणार आहोत त्यांच्या बॅकग्राऊंडला, जेणेकरून थोडं क्रिएटिव्हिटी किंवा थोडी डेप्थ ॲड होईल. कारण की आपला बॅकग्राऊंड तसाही एकदम प्लेन आहे. थोडे हे लाईट कलर्स जर ॲड केले तर ते आणखीन उठून दिसेल. आणि थोडे कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचे आहेत. हा एक ठीक आहे, किंवा आणखीन दुसरा ट्राय करून बघूया आपण. तुम्ही सुद्धा तुमच्या प्लेन कार्डला थोडंसं लुक द्यायचं असेल तर अशा पद्धतीने काहीतरी क्रिएटिव्हिटी आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. हा कलर छान वाटतोय. हा थोडा कॉन्ट्रास्ट कलर देखील आहे. तर आता यांना आपण दोघांना एकत्र प्लेस करूया बाप्पांच्या पाठीमागे. थोडंसं बायाजवळ त्याची पोझिशन केली मी बॅकवर्ड. दिसतोय ना छान. आय होप तुम्हाला बरं वाटलं असेल. बट पेजला थोडासा गेटअप तर आला आहे, कारण की ती प्लेन पेजपेक्षा थोडंसं असं लाईट कलरफुल पेज छान दिसतोय. आता आपल्याला यामध्ये नावं ॲड करून घ्यायची आहे. हा आपला फ्रंट पेज आहे त्यामुळे जास्त काही इथे ॲड करायचं नाही आहे. बाकीचं सगळं जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती मध्ये असणार आहे. इथे फक्त आपल्याला वर वधूचं नाव लिहायचं आहे. हा एक एलिमेंट ॲड केला आहे शुभविवाह. हे देखील आपल्याला इझिली अवेलेबल होतं पिंटरेस्टवर, किंवा इथे पण आपण एलिमेंटमध्ये अशा प्रकारचे PNG आपल्याला सापडून जातील. आणि ही एक फोटो घेतलेली आहे वेडिंग कपलची. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आणि विदाऊट कॅनवा प्रो बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं याबद्दलचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर खूप आधी टाकलेला आहे, तर तुम्ही ते सर्च करू शकता आणि बघू शकता की बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी BG रिमूव्हर या साईटचा आपण कसा वापर करू शकतो आणि इझिली बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. तर इथे आता कपलच्या फोटोच्या अगदी वर कपलचं नाव लिहायचं आपल्याला. वर वधूचं नाव लिहून घ्यायचं आहे. जे नाव आहे त्याला थोडं मोठं फॉन्ट ठेवायचं आहे आणि त्यांच्यासोबतचे जे फॉन्ट आहेत त्यांना छोटं फॉन्ट ठेवायचं आहे, त्यांची साईज. आता इथे आपण वेगवेगळे फॉन्ट ट्राय करतोय. मराठीतले वेगवेगळे फॉन्ट्स आहेत कॅनवामध्ये अवेलेबल,
ते देखील कसे करायचे ट्राय ते यावर देखील आपला व्हिडिओ ऑलरेडी आहे. आता पूजा कलश आपल्याला हवा आहे वरवधूंच्या नावाच्या मध्ये प्लेस करण्यासाठी. तर या कलशचा मी फोटो सिलेक्ट केलेला आणि हा इथे आपण असा मध्ये इन्सर्ट करूया. तर हा आपला फ्रंट पेज जवळपास रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, यांचे कलर चेंज करायचे नावांचे. टेक्स्ट कलर चेंज करूया. वाटलं तर तुम्ही ग्रेडियंट कलर ट्राय करू शकता किंवा प्लेन कलर ठेवायचे आहे. असा कलर ठेवायचा आहे जो बॅकग्राऊंडमध्ये उठून दिसेल. डेट ॲड करून घेऊ नावाच्या खाली, कारण की आपण बघतो की आपल्या वेडिंग कार्ड इन्व्हिटेशनच्या फ्रंट पेजवरती एवढं आवश्यक इन्फॉर्मेशन दिलेली असते, वरवधूंचे नावं आणि डेट. तर ही जी आजची वेडिंग कार्डची डिझाईन आहे ना, ती माझ्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीने मला पाठवली पर्सनली यावर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर हे जे आहे आजची ही डिझाईन, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आय थिंक जळगावच्या आहेत त्या. तर हा व्हिडिओ नक्की बघा, खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आय होप की तुम्हाला यातून नक्कीच हेल्प होणार आहे. आणि ज्यांना असं फोल्डेड वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड्स बनवण्याची थोडीफार आयडिया हवी होती किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा, तुम्हाला हेल्पच होणार आहे. आता आपण काय केलं आहे, पहिला पेज आपला रेडी करून घेतला, कलर चेंज केले फॉन्ट्सचे आणि सेम पेज डुप्लिकेट केलं आणि आतील भागावर आता आपण हे फ्लावर्स जे होते कॉर्नरचे ते ॲड करून घेतो आहे. 3 जागेवर ते ॲड केलेले आहेत. आता इथे हा जो आपला महत्त्वाचा पेज आहे, इथे सगळी डिटेल आपल्याला ॲड करायची, जी पत्रिकेतली डिटेल असते ना सगळी, तर ती सगळी ॲड करून घेण्यासाठी इथे 2 महत्त्वाचे बॅनर ॲड केलेले आहेत. ते बॅनर शेप आपल्याला एलिमेंट्समध्ये इझिली अवेलेबल होतात आणि एक एक करून आता हा सगळा मजकूर मी तिथे लिहून घेणार आहे. त्यानंतर त्यापेक्षा थोडे लहान बॅनर्स ॲड करून घेतले महत्त्वाच्या हेडिंगसाठी. जेव्हा पण आपण असं काही डिझाईन करतो ना, तर एकाच पानावर सगळे एलिमेंट्स आधीच रेडी करून ठेवले ना तर सोयीचं पडतं. म्हणजे वेळेवर आपल्याला असं फोल्डरच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडत. आता हा एक एलिमेंटसुद्धा ॲड केलेला, कुर्यात सदा मंगलम. हे जे लग्नात लागणारे सगळे एलिमेंट्स आहेत ना, हे मोस्टली मी Pinterestवरून घेतलेले आहेत आणि इझिली दिसतील तुम्हाला तिथे. काही एलिमेंट्स कॅनव्हाचेच आहेत, तर काही इथे जर थोडे क्रिएटिव्ह वाटले नाही तर मी Pinterestवरनं घेते आणि तिथे आपल्याला भरपूर व्हरायटीचे एलिमेंट्स इझिली अवेलेबल होतात. तर बघा अशा पद्धतीने सगळी डिटेल मी ॲड करून घेतलेली आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. जे काही छोटे छोटे डिटेल्स असतात आणि हे जे काही एलिमेंट्स आहेत लग्नात यूज केले जाणारे, म्हणजे वेडिंग कार्ड इन्व्हिटेशनमध्ये, जसा हा मागचा बॅनर आहे त्यावर वरवधूंचं हेडिंग टाकलेलं आहे. हवनचं इथे एलिमेंट ॲड केलं, छोटा गणपती बाप्पांचा फोटो ॲड केला आणि बघा नावाला मी इफेक्ट दिलेला आहे शॅडोचा आणि त्याचं ऑफसेट 100 केलं. व्हाईट कलरचं ऑफसेट तुम्ही चेंजेस बघू शकता इकडे. तो व्हाईट कलर बघा कसा हायलाईट झाला आहे, शेडिंग तयार झालेली आहे, म्हणजे नाव कसं उठून दिसते बघा. परत सांगते, शॅडोमध्ये गेलो, कलर व्हाईट चूज केला आणि जो ऑफसेट आहे तो 100 केला. तर त्यामुळे याला छान गेटअप येतं आणि कलर घेतला होता ग्रेडियंट कलर. आता तर कॅनवानी छान ग्रेडियंट कलर टेक्स्टसाठी सुद्धा अवेलेबल करून दिलेले असल्यामुळे आपण त्याचं बेनिफिट घेऊ शकतो. त्यानंतर हे शुभविवाह सोहळा हा सुद्धा एक एलिमेंट आहे आणि ही सगळी बाकीची डिटेल इथे ॲड करून घेतली. आता इथे हा एक एलिमेंट आहे ढोलकीचा, तो सुद्धा आपण प्लेस करून घेऊ. एक राईटला एक लेफ्टला, त्याला डुप्लिकेट केलं आणि ॲक्च्युली तिकडचा फ्लिप करायचा होता पण ते मी विसरली आहे. कलश ॲड करून घेऊ, एक दुसरा कलश, त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आणि इथे कॉर्नरला त्याचा बाजूचा एलिमेंट जो आहे तो पण आपल्याला त्याच साईजचा करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही अलाईन दिसतील एकमेकांना. व्यवस्थित दोघांना अलाईन केलं. याचं कलर्सचं आपण थोडा कलर ब्राईट करून घेऊ ऑटो ॲडजस्टनी एडिटमध्ये जाऊन.
तर अशा पद्धतीने आपली ही सिंपल आणि तेवढीच मला वाटतं सुंदर पत्रिका रेडी झालेली आहे. तर तुम्ही देखील असं फोल्डेड कार्ड बनवण्याच्या विचारात असाल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे वेगवेगळे तुम्हाला उपयोगी पडणारे व्हिडिओज येत असतात. आता वेडिंगचं सीझन सुरू आहे फ्रेंड्स, तुम्हाला देखील अशा प्रकारच्या पत्रिका बनवता येणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर. तर आपले असे भरपूरसे व्हिडिओज आहेत, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आता लास्ट स्टेप आहे याला डाउनलोड करण्याची. प्रिंटसाठी कसं डाउनलोड करायचं तर शेअरमध्ये आपण जायचं, डाउनलोड आणि घ्यायचं आहे PDF प्रिंट, क्रॉप, मार्क्स अँड ब्लीड. पेज सिलेक्ट करून घ्यायचं, जो पेज आपल्याला प्रिंट करायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला 2 पेज करून घ्यायचे आहेत. कलर CMYK आणि डाउनलोड. अशा पद्धतीने तो प्रिंटसाठी PDF फाईल रेडी होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.